वर्ग 8 चे विद्यार्थिनी असून आज आपणासमोर राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्याविषयी बोलणार आहे। आदिशक्ती तुळजाभवानी, आदिशक्ती आदिमायचं मांगल्य वात्सल्य माणसाच्या जन्माला घेऊन येणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब उभ्या हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीला कसं जगावं हे शिकवल्यानंतर या मातीच्या कणाकणाला शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज या तीनही महान विभूतींना मी वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते। स्वराज्याचा जिने घडविला विधाता धन्य ते स्वराज्य धन्य जिजामाता। जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे झाला। त्यांच्या आईचे नाव म्हाळसा तर वडिलांचे नाव लखुजी जाधव होते। जिजाऊंना लहानपणापासूनच राजनीती व युद्धनीतीचे शिक्षण मिळाले। जिजाऊ तलवार भाला दानपट जमान्यात पटाईत होत्या। 1610 मध्ये जिजाऊंचा विवाह वेरूळ येथील शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला। दासी सेवक जिजाऊंची काळजी घेत होत्या, दासी इच्छित भोजन आणून देत होत्या। एके दिवशी एक दासी जिजाऊंना विचारायला आली, सांगा राणी सरकार तुम्हाला काय खावेसे वाटते, तुम्हाला कशाचे डोहाळे लागले? तेव्हा जिजाऊ म्हणाल्या, आम्हाला भरदार घोड्यावरची रपेट मारावीशी वाटते, तलवार भाला दानपट चालवावा वाटतो, वाघावर बसून मोगली राजवटींचा खात्मा करावा वाटतो। मग सांगा अशा मातेच्या पोटी कोण जन्माला येणार? अहो अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या वाघिणीने जन्म दिला। म्हणूनच महाराष्ट्रातल्या प्रत्येक भगिनीने शिवचरित्र वाचायलाच पाहिजे, तरच आपल्या पोटी कर्तृत्वान पुत्र जन्माला येईल। छत्रपती शिवाजी महाराज हे जिजाऊंचे संसार सोडत होते तेव्हा शहाजीराजे कर्नाटक स्वारीवर निघाले। त्यांनी जिजाऊंना आणि शिवरायांना पुण्याचा जहागीरचा कारभार पाहण्यासाठी पुण्यात पाठवले। जिजाऊ आणि शिवराय पुण्याचा जहागीरचा कारभार पाहण्यासाठी पुण्यात आल्या, पण पुण्यात होतं कोण? मोगली फौजेने पुणेपेक्षी राख करून टाकली होती। सगळी प्रजा सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात जीव मुठीत घेऊन जगत होती। सर्वत्र जंगल व जंगलातील उंच प्राणी माजले होते। घाबरलेल्या लोकांना जिजाऊंनी परत पुण्यात बोलवले, पण पुण्यात येऊन करणार काय? शेती तर उद्ध्वस्त झाली होती। मग शेतकऱ्यांना नांगर बी बैल देण्यास सुरुवात केली। अहो माझ्या जिजाऊंनी शेतकऱ्याच्या हितासाठी पहिली सहकारी संस्था स्थापन केली आणि तिला नाव दिले स्वराज्य। म्हणूनच म्हणते दिल्लीच्या छाताडावर अभिमानाने डोले भगवा, दिल्लीच्या छाताडावर अभिमानाने डोले भगवा, राज्य निर्मिल रयतेच्या पण महाराष्ट्र धर्म जगवा। स्वराज्याची पेटवली मशाल सह्याद्रीच्या छातीने, तेजपुंज शिवराय पाहिले या महाराष्ट्राच्या मातीने। माझ्या जिजाऊने कधी जातीभेद केला नाही। त्यांच्या राज्यामध्ये महार मांग चांभार कुंभार मुसलमान सर्व जाती धर्मांचे लोक सामील करून घेतले आणि त्यांना एक नाव दिलं, ते म्हणजे मावळा। मावळा म्हणजे कोण? जो या मातीला आपली आई मानतो तो मावळा, जो या मातीचं दुःख देण्या आपलं मानतो तो मावळा, जो मातृभूमीच्या रक्षणाने प्राणांचीही पर्वा करत नाही तो मावळा। आणि आजचे आमचे मावळे पहा, तोंडात मवा खिशात दारूची बाटली, तोंडात शब्दाला शिव्या आणि नवस फेडण्यासाठी जातोय बालाजीला तुळजापूरला पंढरपूरच्या वाऱ्या करतो। अरे तुम्हाला तीर्थक्षेत्राला जायचंय ना, तर फक्त एकदा रायगडाला जा, तिथं आमचा देव राहतो आणि आमचा देव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आजची तरुण पोरं जागरणवाद लग्नाच्या वरातीत सुद्धा बाया नाचवतात आणि गाणं लावतात संख्या शिवबाची तलवार। अरे लाज वाटू द्या स्वतःला शिवरायांचे मावळे म्हणून घेताना। माझे शिवराय म्हणजे जगातील एकमेव राजाच्या दरबारात कधी बाई नाचली नाही। कोंढाणा किल्ल्यावर उदय भाड्याने जेव्हा कमन कुमारीला पडवून आणलं होतं तेव्हा आऊसाहेबांच्या तळपायाच्या मस्तकात गेली। त्यांनी लगेच शिवरायांना निरोप पाठवला, बसला असाल भोजनाला तर हात धुण्यासाठी यावं रायगडाला, आणि कोंढाणा किल्ला ताब्यात घेऊन कमन कुमारीला सोडून आणण्याचे सांगितले। राजमाता जिजाऊ शिवरायांना धर्मनीतीचा उद्देश करताना सांगतात, शिवबा रात्रीच्या खणखोर अंधारात पावसामध्ये जर रूपवान स्त्री तुझ्या समोर आली आणि तिच्या पायाकडे बघून जर तुला तिला आई म्हणता येत असेल तरच तू राजमानेच्या योग्यतेचा आहे। उगाच शिवराय घडत नाही। आज जागोजागी दिल्ली खोऱ्यात शाळेच्या कॉलेजच्या गेट समोर माजलेल्या मुलांच्या अवलादी मुलींची छेड काढतात, पण आजच्या मुलींनी जिजाऊंसारखी तलवार हातात घेण्याची गरज नाही। फक्त तुमच्यात थोडी हिंमत असू द्या। जर मी आज सर्व मुलींना सांगू इच्छिते, आपण जिजाऊंच्या लेखी आहोत। जर कोणी अर्ध मुलींची छेड काढत असेल तर त्याला सोडू नका, कारण मराठ्यांच्या मुलींना ज्या हाताने फुगडी घालता येते त्याच हाताने गर्दनही मारता येते। शेवटी जातात तर एवढेच म्हणेल, जिजाऊ तुम्ही नसतात तर अंगणात राहिली नसते थोडस, जिजाऊ तुम्ही नसतात तर अंगणात राहिली नसते थोडस, आणि छत्रपती शिवरायांना जन्माला घातली नसते तर मंदिरावर राहिले नसते खडस, मंदिरावर राहण्याचे धन्यवाद। जय जिजाऊ जय शिवराय।